नमस्कार. 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमातल्या एका एकदम महत्त्वाच्या टॉपिकमध्ये स्वागत आहे. आजपासून आपण धातू कातकाम म्हणजेच मटेरियल रिमूव्हिंग प्रोसेस या युनिटला सुरुवात करतोय आणि यातला आपला पहिला थांबा आहे लेथ मशीनची ओळख. चला, सुरुवातच एका भारी प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय की आपल्या संपूर्ण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या वर्कशॉपमध्ये असं कोणतं एक मशीन आहे जे सगळ्यात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे? जरा विचार करा, कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तर आपण शोधणारच आहोत. पण त्याआधी हा विषय आपल्या सिलॅबसमध्ये नेमका कुठे बसतो आणि इतका महत्वाचा का आहे हे समजून घेऊया. तर बघा, आपला जो 80 मार्कांचा लेखी पेपर आहे ना, तो 4 मुख्य युनिट्समध्ये विभागलेला आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मेटल जॉइनिंग प्रोसेस, शीट मेटल वर्क आणि धातू कातकाम. आणि या प्रत्येकाला 20-20 मार्क आहेत. आज आपण या चौथ्या आणि खूपच इंटरेस्टिंग युनिटला म्हणजे धातू कातकामला सुरुवात करत आहोत. आणि गंमत काय माहितीये, आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर हेच या अख्ख्या युनिटचा पाया आहे. हो, त्या एकाच मशीनवर हे सगळं युनिट उभं आहे. तर आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे लेथ मशीन. चला तर मग आज ओळख करून घेऊया ह्या मशीनची, जिला काही खास नावांनी ओळखलं जातं. लेथ मशीनला सर्व मशीनची जननी म्हणजे मदर ऑफ ऑल मशीन्स असं म्हणतात. आता असं का? कारण वर्कशॉपमधल्या बऱ्याचशा दुसऱ्या मशीन्सचा जो विकास झालाय ना, तो लेथ मशीनच्याच मूळ संकल्पनेतून झालाय. म्हणजे हीच सगळ्यांचा आधार आहे. एवढंच नाही तर कोणत्याही मशीन शॉपमध्ये गेलं ना, की लेथ मशीनला एक स्पेशल जागा असते. तिची काम करण्याची क्षमता आणि तिचे उपयोग इतके जास्त आहेत की तिला मशीनचा राजा ही पदवी दिली गेली आहे. चला तर मग आता आपण या राजाची म्हणजे आपल्या लेथ मशीनच्या मुख्य भागांची आणि ते काय काम करतात याची सविस्तर ओळख करून घेऊया. यातला सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बेड. हा मशीनचा पाया आहे, म्हणजे एक बेस. बाकीचे सगळे पार्ट्स याच बेडवर फिट केलेले असतात. बेड जितका मजबूत आणि स्थिर असेल ना, तितकंच आपलं काम अचूक होतं. आता बेडच्या डाव्या बाजूला जो भाग दिसतोय तो आहे हेडस्टॉक. याला आपण मशीनचं पॉवर हाऊस सुद्धा म्हणू शकतो. का? कारण ज्या वस्तूवर म्हणजे वर्क पीसवर आपल्याला काम करायचंय त्याला गोल फिरवण्याचं मुख्य काम हा हेडस्टॉकच करतो. याच्या आतमध्ये मेन स्पिंडल आणि गिअर्स बसवलेले असतात. हेडस्टॉकच्या बरोबर समोर म्हणजे बेडच्या उजव्या बाजूला असतो टेल स्टॉक. समजा आपला वर्कपीस खूप लांब असेल तर तो फिरताना वाकू शकतो. मग त्याला दुसऱ्या बाजूने आधार देण्याचं महत्त्वाचं काम हा टेल स्टॉक करतो. इतकंच नाही तर ड्रिलिंगसारखी ऑपरेशन्स करण्यासाठी ह्यात आपण टूलसुद्धा लावू शकतो. आता येतो एक सगळ्यात कामाचा भाग, जो कटिंग टूलला धरून ठेवतो आणि हेडस्टॉक व टेलस्टॉकच्या मध्ये पूर्ण बेडवर पुढे मागे सरकतो, तो म्हणजे कॅरेज. याला आपण मशीनचा टूल ऑपरेटर म्हणू शकतो. कारण कटिंग टूलचं सगळं नियंत्रण याच भागाकडे असतं. हा कॅरेजसुद्धा काही लहान लहान पण महत्त्वाच्या भागांनी बनलेला असतो, जसं की ॲप्रन, कंपाऊंड स्लाइड आणि टूल पोस्ट. हे सगळे मिळून कटिंग टूलला एकदम अचूकपणे कंट्रोल करण्याचं काम करतात. ओके, तर आता आपल्याला लेथ मशीनचे मुख्य भाग कोणते आहेत हे तर कळलं. चला, आता हे सगळे भाग एकत्र येऊन नक्की काम कसं करतात, यामागची मूळ संकल्पना काय आहे ते पटकन पाहून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लेथ मशीनच्या कामाची प्रोसेस फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप वर्कपीसला एकदम घट्ट पकडणं. दुसरी स्टेप त्याला स्वतःच्या अक्षाभोवती वेगाने फिरवणं. आणि तिसरी त्या फिरणाऱ्या वर्कपीसवर कटिंग टूल लावून आपल्याला नको असलेला धातू कापून काढणं. झालं, इतक्या सोप्या तत्वावर हे मशीन काम करतं. म्हणूनच लेथ मशीनचे हे भाग आणि त्याच्या कामाची ही बेसिक पद्धत समजून घेणं हे धातू कातकाम या पूर्ण युनिटवर कमांड मिळवण्यासाठी आणि परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. हाच तर खरा पाया आहे. आता आपल्याला मशीनचे भाग समजले, ते कसं काम करतं हेही समजलं. पण मग एक प्रश्न राहतोच, की या मशीनच्या राजाचा वापर करून नक्की कोणकोणती कामं केली जातात? कोणती ऑपरेशन्स होतात यावर? जरा विचार करा, कारण याचं उत्तर आपण पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत.